गावदेवी पिंपळास या वर्षीची सर्वात जास्त टुर्नामेंट मध्ये क्वालिफाय होणारा संघ आणि सर्वात जास्त ट्रॉफीज या सीझन मधल्या त्यांच्याकडे गेल्या तो आई गावदेवी पिंपळास संघ एका बाजूने आणि त्याच्या विपक्षात अबीर 11 आरपी लायन वाडा आईनुल शेख तयार होतोय. विपुल पाटील अँड फॅम टीम अबीर 11 आरपी लायन वाडा तो संघ दाखल झालाय आणि बॅटिंग आली आहे त्यांच्या वाट्याला. यतीश पाटील पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून उडवलाय बॉलला. बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय चौकार 4. चला जाऊयात मॅच मध्ये. ऐनुल शेख दर्जेदार बॅटर आहे आणि त्याच्या विपक्षात यतीश पाटील. स्लोवर वन गती परिवर्तन कमी वेग ऐनुलला फसवलंय. विकेट जातीये. पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात होता. बॅटर बाद ऐनुल शेख. मोठा हादरा बसतोय तो टीम अबीर 11 आरपी लायन वाडा संघाला. बॅटर बाद. जर आपण पाहिलं तर उमेशजी लोखंडे साहेबांचा वाडा शहर वाडा नगरपंचायत नगरसेवक तथा शिवसेना गटनेता म्हणून निवड झाली आहे उमेशजी लोखंडे साहेबांची. त्यांचं देखील खूप अभिनंदन असेल. वेगवान होता तेज सर्रार होता. अगदी स्वतःचा बचाव करत हा फटका खेळलाय उमेश लोखंडेने. अगदी वेगानं आला होता बॉल. तयार नव्हता त्या इतक्या वेगा करता उमेश लोखंडे. जिथे धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या ऐनुलच्या बॅटमधून जो चौकार आला त्या 4 धावा स्कोर कार्डवर आहेत. चला जाऊयात मॅच मध्ये. पुढचा बॉल रुपेश लोखंडे बैठक स्ट्रोक खेळलाय. बॉलला उडवलाय डीप स्क्वेअर लेग वरनं. बॉल जातोय सीमारेखा पार. येतोय चौकार 4. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 9 स्कोर कार्डवर लागली आहे.
चला जाऊयात मॅच मध्ये. उमेश लोखंडे ऑन बॅटिंग मार्कवर, परेश आलाय बॉलिंग ट्रॅकवरनं. पहिला बॉल या ओव्हर मधनं इथे झेल सुटलाय, सोपा झेल होता. विकेट गेली असती रुपेशची, मात्र उमेशची कोणत्याही प्रकारची धाव ती येत नाहीये. पुढचा बॉल तिथे वाईट बॉल, अतिरिक्त बाहेर. चला जाऊयात मॅच मध्ये. परेश षटक ते आपण मैदानात पाहतोय. उमेशच्या विपक्षात पुढचा बॉल, इथे विकेट गेली आहे. बॅटर बाद. चला जाऊयात मॅच मध्ये. इथे विकेट देखील गेली आहे मैदानातनं. बॅटर परदेच्या प्रवासाला गेलाय. नवीन बॅटर मैदानात दाखल झाला बॅटिंग करण्याकरता. तेजस भारवाड तो मैदानात येतोय. चला जाऊयात मॅच मध्ये. इन ऍक्शन आहे तेजस, त्याच्या विपक्षात परेशचा मारा तो आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरनं सज्ज होईल. क्षेत्ररक्षण चांगलं केलंय, मात्र फेकी येते. कोणत्याही प्रकारची धाव ती दिली जाणार नाहीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा. चांगला बॉल, चांगला बॉल, दर्जेदार. अगदी यतीश पाटीलनं जी गोलंदाजी केली ना, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी परेश देखील करतोय. चांगल्या षटकाचा मारा तो आपण परेशच्या बॉलिंग मधनं पाहतोय. अगदी फिंगरला रोल केलं, कट केलं बॉलला. डॉट बॉलची उद्घोषणा होती पुन्हा एकदा. तेजस त्याच्या विपक्षात पुढचा बॉल, इथे झेलला संधी आहे. आकाश आलाय, नो डाऊट विकेट गेली आहे. बॅटर बाद.
आहेत धावसंख्या स्कोर कार्डवर आहे स्कोरर तर आम्हाला दर्शवत आहे धावसंख्या आहे ती टोटल 15. चांगला बॉल सतीश पाटील बॉलवर सरसावतोय. एक धाव ती इथे अर्जित होतीये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वधारतीये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जातीये. चांगली मॅच ती मैदानात रंगतीये. 16 धावा स्कोर कार्डवर आहेत. डॉट बॉल निर्धाव चेंडू. रुपेश लोखंडे त्या विपक्षात डॉट बॉल तो हाताळला जातोय. रुपेश लोखंडे चांगली बॅटिंग ती करावी लागेल. समोर पिंपळा संघासमोर किमान 55-60 धावा त्या कराव्या लागतील तेव्हा एक कुठे फायटिंग स्कोर बनेल. इथे बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईन वरना बॉल जातोय सीमा रेखा पार येतोय चौकार. 4. व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात रोहित सोनावणे. इथे बॉल षटकार गेलाय. कडक स्ट्रोक षटकार. धाव घेणं तितकंसं गरजेचं नव्हतं. रिक्स जोखीम ती घेतली आणि विकेट गेली. बॅटर बाद. सापणेगावचं व्यक्तिमत्व आहे त्यांच्या माध्यमातून या शुभेच्छा या संपूर्ण स्पर्धेकरता. तसेच जर आपण पाहिलं तर आता नवीन बॅटर मैदानात अक्षय कोकाडे. सरसवळ गावचे गणेश पाटील यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आल्यात या दोन्ही टीमला व तसेच या संपूर्ण स्पर्धेकरता गणेश पाटील यांच्या माध्यमातून त्या शुभेच्छा आल्यात. खूप लांबून लांबून शुभेच्छा या स्पर्धेकरता येतात. अगदी नामांकित स्पर्धा राहिली. अगदी 27 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा अनालिसिस केला. पहिल्या ओव्हरला 9 गेल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 आल्या, तिसऱ्या ओव्हरला 13 आल्या. 3 षटकं संपली आहेत. ओव्हर नंबर 4 करता आलाय. या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ते नाव आहे सतीश पाटील. तो सज्ज होतोय गोलंदाजी करण्याकरता. सव्यात मॅच मधनं सतीश पाटील पैकीला बॉल. समोर गणेश गायकवाड आहे. फटका मोठा खेळायचा होता. सतीश पाटील जज करतोय. नो डाऊट चुकी होणार नाहीये. परतावं लागेल. विकेट जातीये. बॅटर बाद.
जर आपण पाहिलं जी येत्या 23 ते 26 या कालावधीमध्ये जी कुणबी प्रीमियर लीग आहे, ज्यांनी फॉर्म भरले नसतील, कुणबी प्रीमियर लीग जी वाडा विक्रमगड तालुका मर्यादित असेल, जे की प्लेयर कुणबी प्लेयर्स असतील ते वाडा विक्रमगड तालुका मर्यादित जास्तीत जास्त प्लेयरनी फॉर्म ते भरून घ्यायचे आहेत. डॉट बॉल निर्धाव चेंडू तो इथे टाकला जातोय. चांगली गोलंदाजी ती मैदानात होतीये. पुढचा बॉल चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय. सिंगल अर्जित होतीये. सरसोळ गावचं व्यक्तिमत्व कल्पेजी पाटील यांना देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि त्यांच्या अगदी जवळचे मित्र सचिन पष्टे यांच्याकडनं देखील कल्पेश पाटील यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. चला जाऊयात मॅच मध्ये. सतीश पाटीलचं षटक मैदानात चालू आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे ती 28 डावा. समोर बॅटर अक्षय कोकाटे आहे. त्याच्या विपक्षात बॉलिंग होतीये सतीशकडनं. फटका मोठा खेळायचा होता, मात्र तिथे आणखीन एका डॉट बॉलची उद्घोषणा होती. सतीश पाटीलच्या गोलंदाजीचं प्रत्युत्तर ते सध्या आरपी लाईन वाडा टीमकडे नाहीये. शांत ठेवलंय, जखडून ठेवलंय, बंदिस्त केलंय ते टीम अबीर 11 आरपी लाईन वाडा टीमला. पहिला फायनल मध्ये पोहोचणारा यातील कोणता संघ असेल ते पाहिलं जाईल. चांगला बॉल अगदी यतीश पाटील सरसावतोय पुढे बॉलवर. डिप विकेटला होता, तिथनं बॉल पर्यंत आला. बॉलची फेकी करतोय. धाव कंप्लीट केली. एक सिंगल च्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जातीये. सिंगलला पुढे जाण्याचा प्रयत्न तो होतोय. 29 धावा स्कोर कार्डवर त्या लागल्यात. सुरुवातीचे जे बॅटर होते ते थोडे लवकर बाद झाले आणि मग त्यानंतर थोडासा जो प्रेशर तो क्रिएट झाला. नंतर येणाऱ्या बॅटरला ती मनमुराद किंवा मग हात फ्री होऊन बॅटिंग करण्याची संधी भेटली नाहीये, कारण की सातत्यानं विकेट त्या एका बाजूने गेल्या होत्या. आकाशच्या बाटमधनं परेश आहे त्या ठिकाणी. वाह, चांगलं क्षेत्ररक्षण ते आपण पाहिलं परेशचं. बॉलची जशी फेकी केली, 2 धावा आता कंप्लीट केल्या तिथे. रुपेश मिसाळचं षटक आपण मैदानात पाहतोय. या 2 धावा, या 2 धावसंख्या 31 धावसंख्या ती स्कोर कार्ड वर लागली आहे. सव्यात मॅच मधनं रुपेश मिसाळ. पुढचा बॉल इथे फटका फसलाय. रुपेश मिसाळ स्वतः आलाय आणि मात्र झेल देखील टिपलाय. अक्षय कोकाटेला परतावा लागेल. विकेट जातीय. बॅटर बाद. सव्यात मॅच मधनं
इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. 2 कंप्लीट केल्या तिथे खराब क्षेत्ररक्षण होत आहे. तिसरी धाव देखील घेतली जाते. चौथीचा प्रयत्न दर्पण करतोय. दर्पण तर धावलाय, वेगानं आला होता, मात्र इथे रन आउट स्वरूपानं दर्पणला परतावं लागेल. विकेट जातीय. एक शॉट देखील आहे, म्हणजे या टोटल 2च धावा असतील. तेहतीस धावा स्कोर कार्डवर लागलात. टीम अबीर 11 आरपी लायन वाडा. राजेश नवीन बॅटर मैदानात आलाय. रुपेश मिसाळ पुढचा बॉल. राजेशच्या विपक्षात गोलंदाजी होतीये. जाऊयात मॅच मध्ये. पुढचा बॉल सिंगल ती इथे अर्जित झाली आहे. स्ट्राईक रोटेट केली जाते. या एकच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर पुढे जातीये. 38-38 धावा स्कोर कार्डवर लागल्या. टीम अबीर 11 आरपी लायन वाडा. इथनं या ओव्हरमधनं शेवटचा बॉल तो शिल्लक आहे. टार्गेट सेट करण्याकरताची ही शेवटचा बॉल. इथे चेंडू हवेत आहे. परेश तो येतोय बॉल खाल्याने. विकेट गेली. बॅटर बाद.
चला सज्ज होतोय गोलंदाजी करण्याकरता दर्पणला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरनं. ओव्हर नंबर 1 करता समोर यतीश पाटीलचं आव्हान आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल, बॉलला उडवलाय, हवा दिली आहे आणि बॉलला पाठवलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. यतीश पाटीलचा हात तडाखा, येतोय बॉल, चौकार, 4. चौकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ना, इथे स्वीप केलंय बॉलला. अगदी बॉलचा पाठलाग होतोय, बॉल थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल जातोय सलगचा यतीश पाटीलच्या पाठमधनं. हा दुसरा चौकार, 4. यतीश पाटील कंप्लीट करेल का? 2 चौकार आलेत. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार ठोकले. दर्पण बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतो यतीश पाटीलच्या विपक्षात पुढचा बॉल परत एकदा सज्ज होतोय. आपटून टाकलाय, त्या बॉलला दिली आहे पनिशमेंट. आता मात्र ठोकलाय यतीश पाटीलनं. षटकार. माधव ठाकरे सरांचे अनोखी स्टाईल, षटकार. आलाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवरनं यतीश पाटीलच्या विपक्षात दर्पणला आपण पाहतोय. पुन्हा एकदा यतीश पाटीलनं बॉलला फेकून दिलाय. इथे सलगचा दुसरा षटकार, 6. ईशान यशस्वी 11. इथून पुढे जेवढे स्विचिटचे फटके रिव्हर्स स्वीप म्हणजे जेवढे षटकार रिव्हर्स स्वीप खेचेल त्या प्रति षटकाराला शशिकांत स्फूर्ती सरसोळकडनं 200 रुपये प्रति षटकाराला यतीश पाटील करता पारितोषिक लावलंय. फक्त रिव्हर्स चे फटके ते पाहिजेत, स्विचिट पाहिजेत. सतीश पाटील करता पण ते पारितोषिक आहे. सतीशनी देखील स्विचिट मारायचे षटकार, त्याला 200 रुपयाचा कॅश प्राइज.
सतीश आणि यतीश करता पारितोषिक लावली जात आहेत मंडळाकडनं, आयोजकांकडनं. प्रति स्विचिट षटकारा करता 200 रुपये कॅश प्राइज. चला जाऊयात मॅच मध्ये. सतीश पाटीलला आपण पाहतोय आणि बॅटिंग मार्कवर. इथे तेजस बॉलिंग ट्रॅकवरनं सज्ज होतोय. निर्धाव स्वरूपानं बॉल निघून जातोय. डॉट बॉलची उद्घोषणा होती. धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 26 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. चांगली मॅच, दर्जेदार मॅच ती आपण मैदानात पाहतोय. इन ऍक्शन आई गावदेवी पिंपळास. ते मात्र 2 क्षेत्ररक्षक, त्यामधनं गॅप आहे. मात्र रुपेश सहज पोहोचलाय तिथे बॉलपर्यंत. 2 धावा कंप्लीट होतील. या 2च्या मदतीने धावसंख्या वधारती. स्कोर कार्ड वर 28 धावा. चला जाऊयात मॅच मध्ये. या पुढचा बॉल इथे यतीश सतीश पाटीलनं बॉलला उडवलं होतं, मात्र बॉल गेलाय षटकार. 6. बांगडे येत आहेत, तसेच कैलासजी पाटील ते देखील येत आहेत. विनंती करतोय आपण या कैलासजी, आपणास देखील विनंती करतोय मुख्य मंचावर या. गणेशजी बांगडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता प्लेअर ऑफ द डे करता ट्रॉफीज ज्या आल्यात त्यांना देखील मुख्य मंचावर येण्याची विनंती करतोय. त्रियोग कन्स्ट्रक्शन तसेच कैलासजी कालन साहेब ते देखील इथे आलेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. मात्र स्विचिटचा फटका तर खेचला होता, थोडीशी ताकद कमी पडली असं म्हणायला हरकत नाहीये. यतीश पाटीलने तो चान्स घेतला होता षटकार ठोकण्याकरता. धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे 37 39 करायचे आहेत. ते डॉट बॉल निर्धाव स्वरूपानं बॉल निघून जातोय. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 37. विजयाकरता अजून 2 धावांची आवश्यकता आहे. येणारे बॉल असतील 18. पहिला संघ आहे जो फायनल मध्ये थेट आता प्रवेश करेल. जो यातनं जी टीम विजयी होईल तो थेट आजच्या दिवसातली फायनलची मॅच खेळेल. आणि या मंडळाकडनं पारितोषिक लागलंय. षटकार जर स्विचिटचा ठोकला यतीश आणि सतीशने तर 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सतीश इथनं तो प्रयत्न करेल का त्याच्या विपक्षात? मात्र इथे सतीशला खूप कमी वेळा आपण पाहतो स्विचिटचे फटके खेळताना, मात्र इथे सिंगल ती कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न 2 धावा त्या इथे कंप्लीट केल्यात आणि हा विजयी तो आई गावदेवी पिंपळासनं संपादित केलाय आणि पहिला संघ झालाय जो आई गावदेवी पिंपळास जो थेट आजच्या दिवसातनं फायनल पर्यंत आपलं तिकीट पक्का केलं आणि आजच्या दिवसातली फायनलची मॅच खेळेल.